दाढीवरून सहज वस्तारा फिरवता येतो। आई काय म्हणते की मुलाला दाढीवरून सहज वस्तारा फिरवता येतो, पण परिस्थितीवरून काय फिरवायचं, परिस्थितीवरून काय फिरवायचं बापाकडूनच शिकून घ्यावं की गरिबीला कसं हरवायचं। नुसतं पाणी लावून बाप स्वतःची दाढी करायचा, ब्लेड कापायचं रक्त यायचं तेव्हा त्यात चुना भरायचा, ब्लेड कापायचं रक्त यायचं तेव्हा त्यात चुना भरायचा। परिस्थितीला कसा चुना लावायचा हे बापाकडूनच शिकावं, परिस्थितीला कसा चुना लावायचा हे बापाकडूनच शिकावं। खर्च परवडत असेल तरच दाढी राखावं, खर्च परवडत असेल तरच दाढी राखावं। पण आज काळ बदलला, घरात उपाशी बसेन पण देखना दिसेन असे वाटायला लागले आणि चौकात दाढीवाले भेटायला लागले, चौकात दाढीवाले भेटायला लागले। दिल्लीच्या नेत्यापासून गावातल्या सामान्य जनतेपर्यंत सगळेच दाढीप्रेमी, तिचं कुणालाच नाही वावडं, म्हणून तर कित्येकांनी कित्येक वर्षे गालावरून फिरवलं नाही फावडं, म्हणून तर कित्येकांनी कित्येक वर्षे गालावरून फिरवलं नाही फावडं। दाढी कुणाला गाल भरून असते, कुणाला हनुवटीपुरतीच शोभते, कुणाची छातीपर्यंत लोंबते तर कुणाची उगवता थांबते। दाढीत कसं गडी रांगडा दिसतो राव, तिच्या पुढे सोन्याचाही फिक्का पडतो भाव, तिला बघून कुणाच्या मनात बांगडी पिसते, दाढी कुणाला पचते तर कुणाला टोचते। कोण चांगलं म्हणतं, कोण वाईट म्हणतं, कोण भाळतं तर कोण जळतं, जळणारे जळू देत तिकडे लक्ष नसावं फार, कारण दाढी म्हणजे सोन्याहून श्रेष्ठ अलंकार, कारण दाढी म्हणजे सोन्याहून श्रेष्ठ अलंकार। मिशांचं काय हो, निरखून पाहिलं तर सगळ्यांच्याच ओठांवर दिसतात, पण गच्च गालफाळ भरून दाढी असणारे अगदी थोडेच। डोक्यावरच्या केसांचा पत्ता झालाय पार तरी दाढीवरतीच भाऊ कसा काय खुश असतो यार, कारण दाढी म्हणजे पत्रे उडाले पण भिंती राहिल्या चार। सोपं नसतं, वाटतंय तितकं सोपं नसतं दाढीचं काम, तिच्यासाठी वेगळा शॅम्पू, वेगळा तिचा कंगवा, पांढरा केस डोकावला तर 8 दिवसाला रंगवा, कडकडनं लहान खुंट सारखी डोकावतात, खुर्चीवरती डावं उजवं सारखं आसमान दाखवतात, खिशालाही वर्दळ असते पण तेवढी चालते, कट मारल्यावर दाढीसोबत मिशी देखील खुलते। पण मग काय, सिंहाचा रुबाब आणि सिंहाचा रुतबा बोलते। सिंहाप्रमाणेच दाढी मिशी शुभले आमचे शिवराय, तशीच ऐट छाव्यासारखी धाकले आमचे शंभूराय। राजांच्या मातीत आम्ही राजांसारखा अवतार हवा, राजांसारखी दाढी ठेवण्याचा ट्रेंड आलाय नवा, राजांसारखी दाढी ठेवण्याचा ट्रेंड आलाय नवा। पण राजांसारखं दिसणं घेताना, शेवटच्या 2 ओळी आहेत, राजांसारखं दिसणं घेताना असणं कुठं धाडू नये, राजांसारखं दिसणं घेताना असणं कुठं धाडू नये। चेहऱ्यावरती पदर सजवून मनात साड्या ओढू नये, चेहऱ्यावरती पदर सजवून मनात साड्या ओढू नये, चेहऱ्यावरती पदर सजवून मनात साड्या ओढू नये।